सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। धन्यवंशी जन्मले भगीरथ गंगानोनी पूर्वज केले मुक्त। धन्यवंशी जन्मले भगीरथ पुरे एकची पुत्र माया पोटी। हरिनामे उद्धरी कुळे कोटी असा पुत्र जन्माला घाल, असा पुत्र जन्माला दे की त्याच्यामुळे त्रिभुवनात तुझ्या नावाची कीर्ती वाढेल। विठाला विठाला। आणि देवानी तिसरा पाऊल कुठं ठेवू म्हटल्यानंतर बळीने सांगितलं माझ्या मस्तकावर ठेव। जीवन अर्पण केलं देवाच्या चरणी। देवाने तो पाऊल बळीच्या माथ्यावर ठेवला आणि संत म्हणतात तुका म्हणे बळी जीवा दिला पाया बळी, जीवा दिला पाया बळी, जीवा दिला पाया तुझा दरबार। पुण्यवंत पाताळ लोके नेला। ते हातामध्ये साकळ्या बांधणारे सुळावर नेणारे लोक होते ना उभे। ते म्हणले झालं का बाई बोलणं? जनाबाई म्हणले 11 वाजता बातच करायची नाही। पहिली तर फाईल आताशी झाली आणि दुसरी फाईल घेतली। दरिद्री तो भाग्यवान केला। कोण आहे हा दरिद्री? सुदामा ब्राह्मण पैसा दरिद्री पिढीला मुष्टी पोये घेऊन या तुझ्या भेटी लागी आला। शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला। विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो। विठोबाचा धर्म जागो याचे चरणी लक्ष लागो। सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्री पिढीला। पण एक दिवस ते सुदामजी भगवंत द्वारकेचे राजा झाले ही बातमी कानावर आली। नाचू लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वास। सुदामजीची पत्नी म्हणती का हो आज जरा भजनाचा स्वर वेगळा आहे तुमचा। म्हणले विठाला विठाला आज आनंद कसला एवढा? हा अभंग जरी झाला असला तरी कशा विठाला विठाला। सुदामजी म्हणतात अरे सुशीला माझा बाल सखा श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला। राजा की रे झाला राजा की रे पावा मोहरी घोंगडी आम्ही नाचू यमुने थडी। नाचा देहुडा पाऊली कृष्ण आमुचा किरे गडी गड्यानो राजा किरे झाला।
द्वारकेचा राजा आहे तर तुमच्या लेकरांना उपवासी का झोपी घालावं लागतं? नुसतं ढस ढस पाणी पाजून त्यांचे पोट पाठीला गेलेत. असं का? कशामुळं? जा त्याला काहीतरी मागा. सुदामजी म्हणले अशा टायमाला गेलं नाही पाहिजे. नाही म्हणे, गेलं पाहिजे. साध्या साध्या पुढाऱ्याचे मित्र साधे साधे राहिले नाही. तुम्ही तर विठाला विठाला सुदामजी गेले महाराज. मनात नव्हतं पण गेले. मुठभर पोहे दिले. पण त्या पोह्याच्या गाठोडीत एक संदेश टाकला होता. कोणी? त्या सुशीला माता. तिला माहित होतं की माझे मालक काही मागणार नाहीत. ते एक संदेश टाकला होता. जेव्हा सुदामजीचं आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागत झालं आणि सुदामजीने मला काही आणलं का प्रसाद म्हणून देवाने ती गाठोडी घेतली तर त्या गाठोडीमध्ये चिठ्ठी निघाली. एक संदेश होता. तो संदेश सुशीला मातेने लिहिलेला होता. सुदामजीच्या पत्नीने लिहिलेला होता. त्या संदेश मध्ये काय आहे म्हणून देवाने ती चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्या संदेश मध्ये लिहिलेलं होतं, देवा एका महिन्यामध्ये किती एकादशी असतात सांग, असं लिहिलेलं होतं. एक मास द्वय पाक मे दो एकादशी होय. सुशीला माता त्या संदेश मध्ये म्हणत होती, देवा अरे एका महिन्यात 2च एकादशी असतात ना. मग 2च एकादशी असतात तर माझ्या घरी रोजच एकादशी कामून आहे. एखाद दिवशी तरी द्वादश उगोल का नाही आणि माझे लेकर पोटभर जेवतील का नाही. एक मास द्वय पाक में दो एकादशी होय प्रभु मेरे घर में नित्य एकादशी होय. तेव्हा माझ्या भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या हो. आणि देवाने तिथूनच सांगितलं, हो नी सो हो गई. भाभी आता झालं ते झालं. हो नी सो हो गई भाभी अब ऐसी ना होय. भाभी तेरे घर में नित्य द्वादशी होय. याला म्हणतात मुष्टीभर पोह्यासाठी गाव दरिद्री तो भाग्यवंत केला. जनाबाई म्हणतात मुठभर पोहे दिले त्याला सोन्याचा गाव दिला. आमच्या वाट्याला मात्र सुळा आला नाही का. धुंद झाला तुझा सुरू आहे म्हणून चाल बी तशीच आहे. जसं वातावरण तशी चाल. नाही तर आपली चाल दाखवून काय कामाची. अभंगाला जी पोषक आहे ती दाखवणं महत्वाची. विठाला आणि तिसरी फाईल उघडली. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढवेला. कोण आहे हा चोरटा? जनाबाईंनी ज्याचं नाव घेतलं कोण आहे हा वाल्मिक आहे. वाल्मिक ऋषी. जनाबाई म्हणतात त्यांनी लिहिलं. कोणी? चोरट्याचा बहुमान त्यांनी लिहिलं आणि तसं तू वागून दाखवलं. बोलीला वाल्मिक रामायणामध्ये जे लिहिलं तसंच देवाला वागावं लागलं महाराज. बोलीला वाल्मिक
तैसेची करीन. रामायणामध्ये घटना दुरुस्तीचे बरेच प्रसंग आले होते, पण नाही दुरुस्त करता आले. इंद्रजिताला जेव्हा मारलं ना, इंद्रजिताचं शिर जेव्हा उडवलं ना, आणि इंद्रजिताची भुजा सुलोचनेच्या महालाच्या समोर जाऊन पडली, आणि सुलोचनेला ते पत्र लिहून दाखवलं, मी आता राहिलो नाही आणि तूही राहू नको, माझ्या पाठीमागे ये. ती सुलोचना आपल्या पतीचं शिर वानरांनी नेलेलं आहे म्हणून ते शिर मागण्यासाठी गेली, आणि रामप्रभूला तिनं नमस्कार केला, देवा माझ्या पतीचं शिर मला द्याला, माझ्या पतीबरोबर मला सती जायचं आहे. देवाने सांगितलं देऊन टाका ते तिच्या पतीचं शिर. इंद्रजिताचं शिर जेव्हा सुलोचनेने स्वाधीन केलं आणि ते बघितला, तो मुकुट आपल्या मालकाचा चेहरा बघितला, दाढ दिशी कोसळली महाराज पतिव्रता, हंबरडा फोडला, ती रडू लागली. ती म्हणते, धनी हे स्वामी, तुम्ही जर मला म्हटलं असतात ना या युद्धामध्ये तुझ्या बापाचं सैन्य माझ्या पाठीमागं आणून उभं कर, तर मी माझ्या बापाचं सैन्य तुमच्या मागे आणून उभं केलं असतं. तुम्ही जर म्हटलं असतात या युद्धामध्ये तुझ्या बापाला माझ्या पाठीमागं उभं कर युद्ध करण्यासाठी, तर मी माझा बाप तुमच्या पाठीमागं उभा केला असता. ते शिर हसलं म्हणतात, आणि ते म्हणला, सुलोचने तुझ्या बापाने तर मला मारलंय, रामकृष्ण हरी, तुझ्या बापाने तर मला मारलं. आणि तेव्हा लक्ष्मणाला शाट बसला. लक्ष्मणाच्या ध्यानात आलं, ही आपली कन्या आहे, हा आपला जावाई आहे. अंतर्यामी दृष्टीने बघितलं तर ती नाग कन्या निघाली, आणि लक्ष्मणाचा अवतार कोणता आहे? शेषाचा. ही आपली मुलगी आहे, हा आपला लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या समोर गेले, म्हणले, देवा चांगलं झालं नाही. काय झालं? म्हणले, आपली मुलगी सुलोचना, आणि आपल्या मुलीचं कुंकू आपल्या हाताने पुसल्या गेलं. देवाने सांगितलं, मग करायचं काय? काय नाही म्हणले, त्याला जिवंत करावं लागतं. वानराचं धाबद्दान आणलं वा. वानर म्हणले, आता घरी जाऊ देत नाही म्हणले, हे का घरी हे ढगाच्या आडून बांध सोडित हे का साधे का म्हणले. त्याच्यातले काही वानर म्हणले, आपला बघा म्हणले, हनुमंत कुठं आहे पहा म्हणले, त्याच्याशिवाय नाही मेळ लागत. हनुमंत एका झाडावर बसले होते, मार्ग जायाकडे भावभक्ती बळे जगाचे निमेळे, भजन चाललं होतं, श्रीराम जय राम जय जय राम, भजन सुरू होतं. आणि तिथं 2-4 जण गेले. हनुमंतराय भजनामध्ये गुंग झाले होते, आणि आवाज दिला, हनुमंता भजन बंद कर. हनुमंतराय म्हणले, कशामुळं? अरे म्हणले, तुला चहा आल्याला कळत नाही का? अरे टीका राहिली ना, राहू दे, गार होईल. अरे झालं काय? म्हणले, आपल्या कुळाला आग लागायचं वाण दिसतोय म्हणले, इंद्रजित जिता करायचं म्हणते. म्हणले, ते कोणता हळू न बोल, शहाणा बिना म्हणू नको. मालक बोलायलेत, मालक ज्याची खरी सेवा. एका ढांगातच आले पुढे, म्हणले, देवा कोण आहे? म्हणले, इंद्रजित. ते म्हणले, आमचा जावई. म्हणले, चांगले पाहुणे आहेत गड्या तुम्ही, तुम्हाला कळायला पण मी बोलायलोय. मग इंद्रजित जर तुमचा जावई, तर रावण तुमचा कोण झाला? आता पुढे बोलू का? पुढचं बोलायला आमचे कोठाळकर बापा पाहिजे, आपली नाही ताकद. विठाला विठाला. मला हे सांगायचं, इंद्रजित जिवंत करायचा ठरवला होता, पण वाल्मिक ऋषीने लिहिलेलं रामायण रामप्रभूच्या समोर ठेवलं. त्याच्यात लिहिलं होतं, मारायचा आहे, जित्ता करायचा नाही. बोलिला वाल्मिक. जनाबाई म्हणतात, त्यांनी लिहिलं आणि तू वागून दाखवलं. धुंद झाला तुझा दरबार. आणि 4थी फाईल घेतली, कीर्तिवानाचा अपमान केला. कोण हा कीर्तिवान? कीर्तिवान शब्द या अभंगामध्ये 2दा आलेला आहे. शेवटच्या चरणामध्ये आहे, कीर्तिवानाचे मारियेले, पण तिथं राजा शिर्याळाचं उदाहरण आहे. पहिल्या चरणामध्ये जो कीर्तिवान शब्द आहे, हा कर्णाच्या अनुषंगाने आहे. कर्ण काय कीर्ती होती महाराज त्याची? कीर्ती देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंतरा वाढविली. कीर्ती यश थोरविला मारुती, हा बिभीषण केला लंकापती. अवदारे देवनी कर्णा हाती कीर्ती. त्याच्यासारखा कीर्तिवान, त्याच्यासारखा दानशूर कोणीच नव्हता त्या कर्णासारखा. पण ज्या वेळेला त्या कर्णाला जेव्हा जेव्हा
सन्मानाने जीवन जगण्याची पाळी आली, त्या त्यावेळेला कर्णाचा अपमान झाला आणि खाली मान घालावा लागली. विठाला विठाला. एकदा तर भर सभेमध्ये राजा द्रौपदाच्या घरी धनुष्याला बाण लावणार तो कर्ण आणि माशाचा डोळा छेदणार, पण भर सभेमध्ये विचारण्यात आलं की हा कोण्या देशाचा राजा आहे, कुठला राजपुत्र आहे, आणि राजपुत्र नाही सूतपुत्र आहे असा शब्द उच्चारला गेला आणि महाराज भर तुझा पराक्रम आहे. अपमानित जीवन जगावं लागलं. कीर्तिवानाचा अपमान केला. जनाबाई म्हणतात, का रे तुला माहित नव्हतं का भर सभेमध्ये कर्णाचा अपमान झाला, तुला कल्पना नव्हती का हा कर्ण कोण आहेत? आणि तूच जेव्हा कर्ण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तेव्हा कुंती मातेला तूच घेऊन गेलास नाही का? तूच दाखवू लागला, इकडं फलाना वीर पडला, तिकडं बिस्ताना वीर, आणि कर्णाच्या जवळ नेलं. कर्णाच्या जवळ नेल्याच्या नंतर म्हणला कुंती मातेला या ठिकाणी कर्ण पडलेला आहे. कर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळल्याला बघितला आणि कुंती मातेचा बांध फुटला. महाराज आजपर्यंत मनामध्ये गोष्ट ठेवलेली, पण आईनं ते लेकरू बघितलं आणि कर्णाकडे बघितलं, दाढीशी अंग टाकलं आणि हंबरडा फोडला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती. जोर जोराने कुंती माता रडत आहेत. राजा धर्म जवळ गेला आणि राजा धर्म म्हणला, आई हा कोण आहे, याच्यासाठी तू रडत आहेस? त्यावेळेला कुंती मातेने सांगितलं, बाळा हा तुमचा भाऊ आहे रे, हा तुमचा मोठा भाऊ आहे. राजा धर्माने विचारलं, कुंती सांगते धर्माला, कर्ण पांडव रे पहिला, तुमचा मोठा भाऊ हे शब्द ऐकला आणि राजा धर्माने रडायला सुरुवात केली. आई हे जर अगोदर आम्हाला तू सांगितलं असतं तर या राज्याला आम्ही लात मारली असती. कर्णासारखा भाऊ गेला, काही कमवलं नाही आम्ही. मला हे सांगायचं, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. पहिलं चरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. एकदा भजन करा. राहिलेला 10 मिनिटांमध्ये तिन्ही चरण सांगतो. विठोबार कोमाई कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईने देवाच्या भ्रष्टाचाराच्या 4 फायली समोर ठेवल्या आणि 5व्या फायलीमध्ये नाव घेतलं कोणाचं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. विठाला विठाला. वैर्याशी दिदली मोक्ष सिद्धी, वैर्याशी दिदली मोक्ष सिद्धी, सेवकाच्या ढोंगानं मिळे चिंदी, चाळकाशी त्रैलोक्य भावे बंदी, धुंद झाला तुझा दरबार. 5व्या फाईल मध्ये नाव घेतलं कपटी या दिदली. कोण कपटी? ज्यांनी मायावरूप धारण केलं आणि देवाला फसवण्यासाठी पंचवटीमध्ये आला. कोण? मारीच नावाचा राक्षस. आणि रामचंद्र प्रभूला फसवण्यासाठी पुढं मायावरूप घेऊन पळू लागला, धावू लागला. त्या मारीचाला देवानी मारलं, पण त्याला सुद्धा जी भक्ताला स्थिती दिली तीच गती त्याला सुद्धा दिली. कपटिया दिदली महानिधी, सेवकाच्या ढोंगा न मिळे चिंदी. हनुमंतरायांनी झाडाचा पाला खाऊन मोठमोठाले पर्वत समुद्रावर टाकले, लंकेला जाण्यासाठी रस्ता केला, पण अंग भरून वस्त्र मिळालं नाही. काय तुझा दरबार आहे? धुंद झाला तुझा दरबार. कपटिया दिदी महानिधी, सेवकाच्या ढोंगा न मिळे चिंदी, चाळकाशी त्रैलोक्य भावे
वंदी चाळक कोण आहे तर हा नारद. दोन्ही पार्ट्याचा चहा पितो रामकृष्ण हरी. म्हणजे नारदाचं सांगावलं बरं का. कंसाच्या दरबारात तितकाच मान आणि इंद्राच्या दरबारात बी दोन्हीकडे बी, पण आग दोन्हीकडे बी नारद. पण याला मात्र मान चौकड, जिकडं मान, जिकडं फिरन तिकडं त्याला मान. कोणाला? या नारदाला. चाळकाशी त्रैलोक्य भावे. आणि आमच्या वाट्याला मात्र सूळ आला नाही का, आमच्या वाट्याला मात्र तो सुळावा देत आहे. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी विठाला विठाला विठाला. वैरी आदिती मोक्ष सिद्धी कपटी आदिती महानिधी सेवकाच्या डुंगान मेळ चिंदी. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदी. आणि वैरी जे पुतना शिशुपाल वक्रदंत कंस आदी कर्ण त्यांना सुद्धा मोक्ष सिद्धी अशी दिलेली, मोक्ष सिद्धीचा लाभ दिला. आणि वैर्या दिदली मोक्ष सिद्धी. तीच स्थिती तू भक्ताला देतोस असा तुझा दरबार आहे. धुंद झाला तुझा दरबार. 2 चरण झाले, आता 3रं चरण म्हणा की लगे 10 मिनिटामध्ये आपली सेवा आटोपती घेऊ. विठाला विठाला विठाला. पतिव्रता तीर्था गुंतावी पैसा कधी कधी सत्य लोकांनी. पतिव्रता तीर्था गुंतावी पैसा कधी कधी सत्य लोकांनी. कळी स्वकुळाशी लावी कळी स्वकुळाशी लावी. गोष्ट बरी नाही केली भ्रष्टाचाराची आता 9वी फाईल उघडलेली आहेत. 8 झाले ऐकल्या ना तुम्ही, ध्यानात आल्या ना? हो म्हणे दादा. 8 फाईल आपल्या समोर ठेवल्या. 9व्या फाईल मध्ये नाव घेतलं पतिव्रता. ते कोणही पतिव्रता दगडाच्या जन्माला गेली, दगडाचा जन्म हिला मिळाला, शाप दिला तिच्या पतीनं. तिचं नाव आहे अहिल्या. काहीच चुकलं नव्हतं या अहिल्याकडं. जेव्हा या अहिल्याचा विवाह सोहळा आणि पण होता त्या अहिल्याच्या लग्नाचा, जो कोणी प्रथईला पहिली प्रदक्षिणा मारून येईल त्याला अहिल्या मिळेल. अहिल्या त्याच्या गळ्यामध्ये माळ घालीन. त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने हा पण ठेवला होता. ब्रह्मदेवाची ही कन्या अहिल्या. आणि मग सगळेच धावपळ करू लागले, पळू लागले पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी. आणि यांचे सगळे वाहन गौतम ऋषीच्या आश्रमापासून जाऊ लागले. गौतम ऋषीने बोलायला सुरुवात केली, कशासाठी धावपळ लावली रे, कशामुळे पळायला लागलात? ते म्हणले, महाराज तू पोथी वाचणं, पोथी वाचायचं काम नव्हतं, तुम्ही कशाला या भानगडीत पडता? अरे कशासाठी धावपळ? नुसतं सांगता तरी काही नाही. म्हणले ब्रह्मदेवाची कन्या आहे, तिचं नाव अहिल्या आहे. ती ज्याला भेटावं असं वाटत असेल त्यांनी पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा मारली. असं आहे का? म्हणले धका तुम्ही लागा रस्त्याला. ते पुढे गेले. पोथी तर हाताच होती. पानं अशी चाळायला सुरुवात केली. त्या पोथीमध्ये असं वाचवायला भेटलं, जो कोणी 2 तोंडाच्या गायीला प्रदक्षिणा मारीन त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळेल. आता 2 तोंडाची गाय म्हणजे वासराला जन्म देत असताना गायीचे 2 तोंड होतात. वासराला जन्म देणारी गाय, त्या गायीला जर प्रदक्षिणा मारली, नमस्कार केला तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं. जुन्या काळामध्ये गायीचे कळप असल्यामुळं योगायोगाने 2 तोंडाची म्हणजे वासराला जन्म देणारी गाय सापडली. आणि गौतम आणि एक म्हणता 3 प्रदक्षिणा मारल्या आणि नमस्कार करून गौतम सगळ्याच्या आधी सत्य लोकांमध्ये पोहोचले. पोथी जवळच होती. आणि ब्रह्माजीला म्हणले, मी आलो पृथ्वीला प्रदक्षिणा मारून. 1 नाही 3 मारल्या. ते म्हणले, ते कसं काय? म्हणले, ही पोथी बघा तुमच्या बापानेच लिहिलेली आहे ना. म्हणजे वेद होते जवळ. हे म्हणले, तुमच्या बापाचंच अक्षर आहे? म्हणले, हो आमच्या बापाचंच अक्षर आहे. म्हणले, याच्यात असं लिहिलेलं आहे. हे खरं आहे का? म्हणले, गाईला
जन्म वासराला जन्म देत असताना प्रदक्षिणा मारल्या प्रथईचं पुण्य म्हणले हे बरोबर आहे म्हणले. मग म्हणले आणा चौरंग पाठ. लगेच चौरंग पाठ आणणं. गौतमजी उभे राहिले, अहिल्याला उभं केलं, अंतपट धरला आणि लगेच शिवदाने वरिष्ठम सर्व कल्याण मोहनम फरशकमल हस्तम शोभितम मोदके आरुण कुसुमालयाल लंबोदरेण मम हृदय निवासम श्री गणेश नमामि वधोरे शुभम भवतु. राजा भीमक रुक्मिणी सन्नयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा वरांद्र पवरा कोण्या. ऐकणारे म्हणते ना आताच कीर्तन सुरू होतं. आजूबाजूला जर ऐकत असतील ना वावरामध्ये इकडे ते म्हणते कसं काय रे इतकं गेट केलं इतकं अर्जंट कसं काय. विठाला शेवटचं मंगलाष्टक होणं आणि इंद्र दरबारात येणं संगच. ते म्हणला मग गौतमाला जर अहिल्या द्यायची होती तर यांनी आम्हाला पळविलंच का म्हणून, यांनी आम्हाला बेजार केलंच का म्हणून. इंद्राच्या मनात वाईट विचार आला. ते म्हणला याच्या कन्येला भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही. वाईट विचार. इंद्राचं राहणं वर आहे, विचार खालचा झाला. माणसाचं राहणं खाली असलं तरी चालेल पण विचार वरचे असावा. आणि एक दिवस साधला महाराज डाव त्यांनी. कोणी? इंद्राने. बरोबर अग्नीला घेतलेलं आहे, त्याला कोंबड्याचं रूप दिलेलं आहे आणि पहाट बाग देणारा कोंबडा रात्री मध्यरात्रीला त्यांनी बाग दिला. गौतमाला वाटलं की स्नानाचा टाइम झाला का नाही. गौतमजी उठले आणि स्नानाला निघाले आणि गौतमजी स्नानाला गेले आणि गंगेमध्ये हात बुडवल्याबरोबर गंगेने बोलायला सुरुवात केली. कोण आहे? स्नान करायचा टाइम आहे का हा? माझ्या एकांताचा टाइम आहे आणि ज्याने कोणी हा माझ्या एकांतामध्ये विक्षेप केलेला आहे त्याला विक्षेप पाहायला भेटेल. गौतमजी पाठीमागं फिरले. पाहतायत कोंबड्याच्या रूपामध्ये अग्नी पळायला लागलेला आहे आणि मोराच्या रूपामध्ये इंद्र पळायला लागलेला. आवाज दिला, इंद्रा थांब. त्या कोंबड्याच्या रूपामध्ये असलेल्या अग्नीला बोलायला सुरुवात केली, थांब. तो एका पतिव्रतेला भ्रष्ट करण्यासाठी याची साथ दिली ना. तुला माझा शाप आहे. आजपासून तुला काळिंबा लागन, डाग लागन. अग्नीला तेव्हापासून डाग लागला. अग्नीच्या ज्वाळा पहिल्या सोन्यासारख्या होत्या पण आता अग्नी काळा झाला. शेवटची ज्वाळा अग्नीची काळी निघते अग्नीला. काही ठिकाणी चंद्राचं वर्णन आहे पण तुलसी रामायणामध्ये अग्नीचं वर्णन आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा असं प्रमाण आहे. चला अग्नी इंद्राला सांगितलंय का पतिव्रतेला तू भ्रष्ट केलंस, माझा तुला शाप इंच इंचा जखमा होते त्याच्यातून रक्त पू वाहीन. असा त्याला भग पडले इंद्राच्या अंगाला. अशी दुर्गंधी त्याच्या अंगामधील वाहू लागली आणि ज्या वेळेला अहिल्याच्या समोर ते गौतमजी आले तर कर्दळीच्या झाडासारखी हालू लागली ती पतिव्रता. थरथर कापू लागली. स्वामी तो इंद्र तुमच्या रूपामध्ये आला, मला काही कळलं नाही. त्यावेळेला गौतमजी म्हणले अशी जर जड बुद्धीची तू आहेस तर माझा तुला शाप आहे, तू दगडाच्या जन्माला जाशील. जनाबाई म्हणतात काय चुकलं तिचं, पण पतिव्रता ती वृथा गुंतविली. वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. गणिका सत्य लोकांना नेली. कळी सोकळाशी लावली. सगळं कुळ 56 कोटी यादव सगळ्या स्वतःच्या हाताने मारून टाकले शाप त्यांना देऊन. यादव वृंदाई गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार. आणि शेवट म्हणतात सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियेले बाळ, सखा मनविशी त्याचे नाशियेले बळ, जनी म्हणे मी तुझा जाणे सर्व खेळ. सत्ववान राजा हरिश्चंद्र, सखा अर्जुन निज धामाला जाताना त्याचं बळ काढून घेतलं. कीर्तिवान राजा शिर्या त्याचं सत्व, त्याला खूप सत्व घेतलं. जनी म्हणे मी तुझा जाणे सर्व खेळ. देवाने खाली मान घातलेली आहे, देव वरी मान करायला तयार नाही. आणि मग ते सुळावून नेणारे होते ना, ते म्हणले बाई आटोपलं का? म्हणले हो आटोपलं, चला. जनाबाईला खेचलं आणि मंदिराच्या बाहेर आणलं. ही गर्दी झालेली चंद्रभागेला सूळ रवलेला आहे. जेव्हा जनाबाईला मंदिराच्या बाहेर आणलं, सुळाकडे न्यायला सुरुवात केली, महाराज माझ्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहे, रडायला लागले. भगवान जने अरे तुझी कीर्ती वाढा म्हणून हे केलं.
देवाच्या डोळ्याला दारा लागलेल्या आहेत. जनाबाईला सुळाच्या जवळ आणलं मंडळी, सुळाची पूजा केली आणि जनाबाईला उचलणं, सुळावर ठेवणार. सुळाचा स्पर्श झाल्याबरोबर जनाबाईच्या स्पर्शाने सरदिशी सुळाचं पाणी झालेलं आहे. धन्य नामयाची जनी सुळाचे झाले पाणी. सुळाचं पाणी झाल्याबरोबर जनाबाईला जे नाव ठेवू लागले तेच म्हणू लागले, जनाबाई महाराज की, जनाबाई महाराज की. हे फुलाचे हारण हे. जनाबाई म्हणल्या, जरशी वाट सोडा, माझ्या देवाला मी किती बोलले, माझ्या देवानी माझ्यावर कृपा केली, देवामुळं हा सूळ पाणी झालं त्याचं. जनाबाई धावत गेल्या आणि मंदिरामध्ये जाऊन देवाला कळकडून मिठी मारली. विठो माझा लेकुरवा संगे गोपाळाचा मेळा, विठो माझा लेकुरवा. जनाबाईचे डोळे पांडुरंगाने पुसले महाराज. मंडळी, जनाबाईची ही अशी जीवनातली त्यांची ही कथा. जनाबाईचं जीवन, त्यांचा काय अधिकार आहे, या अभंगाच्या द्वारा आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. किती भक्ती करत असताना संकट आले तरी त्या संकटाला न घाबरता आपली भक्ती पुढं चालू ठेवली पाहिजे. किती प्रतिबंध आहेत, आज 8 महिने झालं, किती प्रतिबंध आहेत भक्तीसाठी. पांडुरंगाचं मंदिर आता उघडलेलं आहे, पण देव पुन्हा बोलवणारच आहे. बरं, शासनाने केलं तेही योग्यच केलेलं आहे. शासनाने जे केलं तेही योग्य. आपली काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या गावाची जिम्मेदारी, आपली जिम्मेदारी, हे बरोबर शासनाने केलं ते बरोबर आहे. पण भक्तीमध्ये असे प्रतिबंध आले की या प्रतिबंधाला मार्ग देणारा आणि या प्रतिबंधातूनही वाचून नेणारा भगवान परमात्मा मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. झालं, देवाचा दरबार उघडा झालेला आहे. हळूहळू आता बोलीन देव. गेल्या 2 वाऱ्या पण पुढं हे बोलीन, वारी होईल सुरू. आता हळूहळू सगळं खुलं झालेलं आहे. चला, भक्ती करत असताना किती संकट आले तरी त्याला न घाबरता आपली भक्ती करत राहणे. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, परिवी तुझीच वास पायगा, विठोबा न करी अनेकाचा पांगिला. अशी ही संत जनाबाईचं जीवन, जनाबाईचा काय अधिकार आहे, या अभंगातून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणांविंदी समर्पण करतो. मी बोलत असताना एखादा शब्द गेला असेल, आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. की मौना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, तेथ माझे जी उरले पायिक पण ज्ञानेश्वर. मुंगी आली शिंगी झाली, हिच्या दूध किती 17 रांज भरून गेले, केले वारा 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 उडत चिमणी चरत चाले, उडत चिमणी आम्ही लटके न बोलू, आम्ही लटके न बोलू, वर्तमान खोटे लटके गेले, कटकेले गाडग्या एवढे उडत चिमणी चरत चाले, उडत चिमणी चरत चाले, वाटी वाणी डोळे आता वाटी वाणी डोळे, 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 वाटी वाणी डोळे आता वाटी वाणी डोळे. शेळी करी उसळण, शेळी करी उसळण देते, मांजर काढी लोणी आता मांजर काढी लोणी, मांजर काढी लोणी आता मांजर काढी लोणी, मांजर काढी
उंदीर गेले देशांतरात ताटके भरल्या गोण्या. पाण्यात कासव गीत गाय, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोला नाचे. सावध म्हणे संत सोलन, सावध म्हणे संत सोला, खोकड पुस्तक वाचे. कांतीन घरी लागले, कांतीन घरी लागले, साड्या कणी काढी. शिष्य आहे शेगर शिराम, सस्याने शेगर शिराला बेंडूक आले. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती, जो लट्टे म्हणे त्याचे पुरोगाती न केट. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड. विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.